श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना नेहमी एक प्रश्न पडतो, ज्या इष्टदेवतेची आपण सेवा करतो, इतकं मानतो, हा देव खरंच अस्तित्वात आहे का? कधीकधी आपल्या सेवेला फळ लवकर येत नाही आणि आपल्या श्रद्धेवरती शंका उत्पन्न होते. खरं तर ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती ईश्वराने बनवलेली आहे. ही संपूर्ण सृष्टी बनवताना ईश्वराने एकही चूक कधी केली नाही. मग आपण त्या ईश्वरावरती शंका का घ्यावी? ईश्वरावरती तुम्ही जितकी दृढ भक्ती कराल तितकी तुम्हाला अनुभूती येत जाईल. आता काही साधी उदाहरणं आपल्या शरीराच्याच बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या शरीरात 75% पाणी असतं, लाखो नसा असतात, परंतु शरीरातून एकही थेंब पाणी लीक होत नाही. ज्यावेळी तुम्ही पडता, धडपडता, त्यावेळी शरीरातून रक्तच बाहेर येतं, पाणी कधीही बाहेर येत नाही. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, पण आपले शरीर मात्र स्वतः बॅलन्स सांभाळून कितीतरी वेळ उभे राहू शकते व चालूही शकते. हृदयाचंच घ्या ना. कोणतीही बॅटरी चार्जिंगशिवाय फार काळ चालत नाही, पण आपले हृदय मात्र आपण जन्माला आल्यापासून चालू राहतं ते मृत्यूपर्यंत अखंड चालू राहतं. त्याला कोणत्याही चार्जिंगची गरज नाही. न थांबता ते धडधडत असतं. कोणत्याही वाहनाचे टायर्स वापरले की झिजायला लागतात, पण आपल्या पायाचे तळवे मात्र आपण जितके अधिक चालू तितके कणखर बनत जातात, अजून टिकाऊ बनतात. कितीही चाला ते तळवे तसेच राहतात. त्यांना बदलण्याची किंवा झीज होण्याची काहीच गरज भासत नाही. कोणताही पंप मेंटेनन्सशिवाय सेवा देत नाही. काही काळ गेल्यानंतर तो बंद पडतो, पण आपल्या शरीरातील नसांना जोडलेला पंप रक्त शुद्धीकरण करत असतो. त्यावेळी त्याला कोणत्याही मेंटेनन्सची गरज नसते. तो अहोरात्र सुरूच राहतो. शरीरात रक्तसंचार सुरूच ठेवतो. आता हेच बघा ना, जीभ आपली जी आहे तिच्याबद्दल कोणतीही प्रयोगशाळा सर्व चवींची टेस्ट करू शकत नाही, पण आपली जीभ कोणतीही उपकरणाशिवाय हजारो चवी अगदी सहज ओळखते. जगातील कोणत्याही अत्याधुनिक कॅमेऱ्यात मेगापिक्सेलला काही सीमा असते, पण जे आपले डोळे हजारो मेगापिक्सेलच्या अतिउच्च गुणवत्तेने प्रत्येक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करू शकत असते. कितीतरी गोष्ट आपण कॅमेऱ्यात कैद करू शकत नाही, पण त्या डोळ्यात साठवून आयुष्यभर मेंदूमध्ये जतन करत असतो. हे सर्व ईश्वराचीच देण आहे आणि सर्वात बुद्धिमान प्राणीही मनुष्यच आहे. सगळ्यात ॲडव्हान्स अशा सेन्सरलाही एक सीमा असते, पण आपल्या त्वचेला प्रत्येक सूक्ष्मातील सूक्ष्म संवेदना स्पर्शाने सहज जाणवते. कोणत्याही वस्तूला स्पर्श केला तरीही आपल्याला गरम, थंड, मऊ, कडक हे स्पर्शानं कळतं. कोणतेही यंत्र सर्व प्रकारचे ध्वनी निर्माण करू शकत नाहीत, पण आपल्या कंठातून हजारो फ्रिक्वेन्सी ध्वनी सहज निर्माण होऊ शकतात आणि सहज आपण उच्चार करू शकतो, सुमधुर गाऊ शकतो. हे सर्व ईश्वराचीच देण आहे. कोणतेही अत्याधुनिक ॲडव्हान्स सर्व प्रकारचे ध्वनी डिकोड करू शकत नाही, पण आपले कान मात्र आढळणाऱ्या प्रत्येक ध्वनीचा अर्थ सहज समजून डिकोड करू शकतो. हे सर्व जरी ईश्वराची देण असली तरी आपण ती जपून ठेवली पाहिजे, कारण जगात कितीही श्रीमंत व्यक्ती असली तरी ती आपले शरीर आणि सदृढपणा कधीच विकत घेऊ शकत नाही, कारण जिथे डॉक्टरांनीही हात टेकलेले असतात तिथे फक्त ईश्वराचंच चालत असतं. ईश्वराने दिलेल्या देणगीचा आपण खरंच सदुपयोग केला पाहिजे, कारण करोडोंच्या संपत्तीपेक्षा ईश्वराने दिलेली ही लाख मोलाची संपत्ती खरंच बहुमूल्य आहे. अमूल्य अशी बाब विनामूल्य आपल्याला ईश्वरानं दिलेली आहे. हा ईश्वर संपूर्ण सृष्टीचा जरी रचयिता असला तरीसुद्धा त्यानं कधीही एकही चूक केलेली नाही आहे. इतकं सगळं आपण क्षणाक्षणाला अनुभवत असताना आपण ईश्वरावरती का बरं संशय घ्यावा? ईश्वर हा आपल्या खरंच कणाकणामध्ये आहे आणि तुम्ही जर प्रत्यक्ष खूप
काकळुनीनं जर तुम्ही ईश्वराला साथ घातली तर ईश्वर नक्की तुम्हाला मदत करेल. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत नक्की करेल. कारण ईश्वराला प्रत्येक ठिकाणी मदतीला जाता येत नाही, म्हणून तो एखाद्या माणसाच्या बुद्धीमध्ये तशी रचना करतो की तू माझ्याकडून त्या व्यक्तीला मदत कर आणि त्याला त्यातून संकटमुक्त कर. म्हणूनच स्वामी म्हणतात, तू फक्त साथ घालून बघ, मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन नक्की तुला मदत करेन. फक्त आपली श्रद्धा आढळावी. श्रद्धेपुढे सर्व काही फिकं आहे. कारण ईश्वरही ज्यावेळी आपली श्रद्धा एकनिष्ठ असते त्यावेळी प्रत्येक संकटात अगोदर ईश्वरही येतो आणि आपल्यासोबत सावलीप्रमाणे राहतो. श्रद्धेवरती श्रद्धेचं इतकं महत्त्व आहे की भक्त पुंडलिकासाठी युगे 28 विठेवरी आजही विठ्ठल उभा आहे. तर आपण तर सामान्य माणसं आहोत. आपल्यातही तेवढी कुवत आहे की ईश्वराला आपण आपल्यापर्यंत आणू शकतो. फक्त शुद्ध मन आणि शुद्ध भक्ती असायला हवी. भिवू नका, स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत.